यमाचे दूत बाळ मार्कंडेयाला नेण्याकरता निघालेले आहेत. त्याने खूप त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. भले मोठे सापही आले, भुजंग आले, मुसळधार पाऊस इंद्राने पाडला, तरी परंतु बाळ तपश्चर्यापासून विचलित झाले नाहीत. वैनगंगेचा पात्र त्या ठिकाणी काही अंतरावरती आपल्या मार्गाने बरोबर दक्षिण प्रवाह झालेला आहे, परंतु पिंपळघाटपर्यंत जाऊन तिथून 2 किलोमीटर अंतरावरती म्हणजे पिंपळघाटपर्यंत ते देवटोकपर्यंत 2 किलोमीटर प्रवास हा उत्तरवाहिनी केला. कारण मार्कंडेयेश्वराची भक्ती ही महान समर्थ बलवान ठरली आणि म्हणून त्या प्रवाहामध्ये बाळाला वाहून नेऊ शकले नाही. देवटोकपासून ते पुन्हा पश्चिम वाहिनी होऊन पुन्हा दक्षिण मार्गाने आपल्या मार्गाने निघून गेलेली आहे. याप्रमाणे बाळ मार्कंडेयाची तपश्चर्या भंग करण्याकरता अनेकाने विघ्ने आणलेले आहेत. तेव्हा अशा प्रकारची विघ्ने पाहून प्रत्यक्ष प्रार्थना करतात बाळ मार्कंडेय. तन मन धन माझे अर्पले तुझसी, काळे या तनुशी ग्रास उपाहे, काळे या तनुशी ग्रास उपाहे. बाळमूर्ती महान त्याची कीर्ती, अखंड त्याची भक्ती, त्याच्या भक्ती पुढे कर माझी सुरती. गुंग झाली मती, नाही तर आपल्या जीवनाची गती. कसली गती झाली सारी बाकी, नाही साधली देव भक्ती, नाही लागलं मन, म्हणून नाही झालं पावन. म्हणून जाऊ आता बालयोगीला शरण. ह्या अल्पवयात ही घोर तपश्चर्या, नाही कुणाची भीती, नाही कुणाची पर्वा. बालयोगीच्या तपानं सारा परिसर कसा फुलून गेलाय. बालयोगीच्या तेजानं सारा परिसर कसा उधळून निघालाय. जसे मृकुंड मुनी तसे हे बाल मार्कंडेय दंडकारण्याचे सिद्ध झाले प्रमेय. पण प्राणाची दोरी कशी तुटत आली, लतावेली कोमेजण्याची वेळ आली, तथापि सुटत नाही भक्ती, ही तर जीवनाची आसक्ती. खूप कोणी तरी आले. सारा वातावरण थरथरायला लागलं. सारा परिसर बालयोगीच्या ठिकाणापासून उधळून निघाले. अरे 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 ही असावीत काळाची पावलं. अरे चल चल आपण तिकडे पळून जाऊ, नाहीतर बालयोगीचा काळ त्याला सोडून आपल्या पाठीमागे लागायचा. सोडून संन्यासाला फाशी आणि आपण पळू तोंड घासी. चल रे आला जगण्याचा राजा, करीन आपली सण. चल रे बाबा पळून जाऊ रे. ओ हरी हरी ओ हरी हरी ओ हरी ओ हरी हरी. नारायण महामुनींची समाधी लागलेली दिसते. नियतीच्या संकेताप्रमाणे यांचा अंतिम काळ जवळच्या उठला आणि बालयोगीत लागते 14 वर्षाचं आयुष्य बदलवून 14 कल्पाचं आयुष्य मिळवाल. यांचा निश्चय तर अटळ दिसतोय. बघूया काय होते. शेवटी त्या भगवान भोलेनाथ शिवशंकराची इच्छा. नारायण नारायण
नारायण नारायण प्रभु नारायण कैलासपति तू गिरिधरा कैलासपति तू गिरिधरा कैलासपति तू गिरिधरा विश्वव्यापी तू महेश्वरा विश्वव्यापी तू महेश्वरा विश्वव्यापी तू महेश्वरा महेश्वरा नारायण 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 प्रभु नारायण
तुझ्या भक्तीस यश दे प्रभू, यश दे. हा कसला चमत्कार, हा तर शिवाचा साक्षात्कार. या मृत्युंजय मंत्रापुढे आपलं काय चालणार? पंचाक्षरी मंत्रासमोर आपण तर राहणार. यमदूता, असं निराश होऊन चालणार नाही. आपण मृत्यूचे दूत आहोत. पण यमदूता, याच्या दुःखातून पंचाक्षरी मंत्र बंदच होत नाही. ज्याच्या मुखी सतत शिवनाम चालू आहे, त्याच्या गळ्यात आपल्याला फास कसं टाकता येईल? दूता, तो तर भगवान शिवशंकराचा अपमान होईल ना. यमदूता, यम राजाची आज्ञा हे अंतिम सत्य आहे. कोणाच्या मान अपमानाची पर्वा करून आपणास चालणार नाही. यम राजाच्या आज्ञेचे पालन आपल्याला करायलाच हवं. चल चल, हो पुढे आणि कर नागफस. जय मृत्युदेवता. आता काय करायचं आपण? याच्यावर करूया खळग्याचा प्रहार. माझा भक्त पंचाक्षरी मंत्राचा जप करीत असताना त्याच्यावर असा घातक प्रहार केला. त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागतील. त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागतील. नारायण नारायण. प्रभू अगाध तुझी लीला, प्रभू अगाध तुझी लीला. या मृत्यूपासून तर बालवीचं रक्षण झालं तर, परंतु प्रभू साक्षात यमराज आल्यावर आपण कसं वाटणार बालवींना? नारायण 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 नारायण. प्रभू, या महामुनीवर आणखी कोणतं दुसरं संकट चालू आहे? हा तर वैद्यकीचा प्रवाह दिसतोय. हा उदयमान झाली दिसते वैद्यंगा. तूच रक्षण कर रे, तू बाळा, तूच रक्षण कर. नारायण नारायण. यमराज याने दूताला पाठवलं, परंतु यमाच्या दूताशी शिवलिंगा बंदी, सोयनाथे पिंडी बाळ राणे आणि म्हणून शिवदूत आणि शिवाचे भक्त
यांना स्पर्श करण्याकरता यमदूतांना बंदी असल्यामुळे ते संपूर्ण परत गेले. वैनगंगा नदी पण ती वाहून नेऊ शकली नाही. यमधर्म स्वतः निघालेले आहेत, रेड्यावर बसलेत आणि स्वतः निघालेले आहेत. परंतु त्या ठिकाणी महामृत्युंजय भगवंत प्रगट होण्याचा काळ आलेला आहे. मार्कंडेश्वर भगवंतांनी तपश्चर्याला प्रारंभ केला होता तेव्हा छोटी मूर्ती होती, मृत्तिकेची मूर्ती होती. कालांतराने त्या मार्कंडेश्वर बाळाने तपश्चर्याची जागा बदलवली आणि हल्ली ज्या ठिकाणी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदी तीरावरती तपश्चर्या करू लागले. परिणामी भला मोठा एक शिवलिंग तयार होऊन त्या ठिकाणून एक त्याला भयंकर असं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, महिमा मिळालेली आहे की भगवान शंकर त्या पिंडीतून प्रगट होतात. आणि म्हणून बाळ मार्कंडेय हे जे तीर्थक्षेत्र बनलेलं आहे याला असं म्हणतात, कवीने वर्णन केलेलं आहे की मार्कंडा देव तीर्थक्षेत्रा श्रेष्ठ, याहुनी वरिष्ठ कोणी नाही, याहुनी वरिष्ठ कोणी नाही. प्रभू भोलेनाथ, हा तुमच्या नामाचा जयघोष तुम्ही ऐकताय ना? होय पार्वती. पार्वती करा, हा आवाज तर कुण्या बालकाचा दिसतोय. आजपर्यंत मोठमोठ्या ऋषीमुनींचे अर्धवाचे स्वर आम्ही या कानांनी ऐकले, परंतु त्याचे काही वाटले नाही. पण आज या बालकाचं स्वर ऐकून मन कसं बेचैन झालं आहे. खरा आहे पार्वती. कोण आहे हा बालक? या बालकाचं नाव आहे मार्कंडेय. मार्कंडेय? पण ह्या बालवयात त्याने एवढी सिद्धी करावी? पार्वती, बालयोगी आहे तो. मोठमोठ्या ऋषी मुनींची भक्ती फिक्की पडावी अशी त्याची निस्सीम श्रद्धा, निस्सीम भक्ती. एक अबोध बालक आपलं खेळण्याचं वय सोडून शिवनामात दंग होतो. आश्चर्य आहे. आश्चर्य नव्हे, महद आश्चर्य पार्वती. म्हणून तर त्याच्या भक्तीने तो बालवयात महामुनी झालेला आहे. या महामुनीच्या भक्तीचं कारण काय प्रभू? मात्या पित्यांचे आस पूर्ण करणे. कोण आहे त्याचे माता पिता? माता मायावती आणि पिता मृकुंड ऋषी. मायावती आणि मुकुंद ऋषी म्हणजे आपण? तुझी शंका रास्त आहे पार्वती. ज्यांना आपण अल्पायुषी पुत्राचं वरदान दिलं तोच हा अल्पायुषी पुत्र मार्कंडेय. मार्कंडेय म्हणजे हा बालयोगी. म्हणजे हा बालयोगी. पार्वती, त्यानं आपल्या मात्या पित्यांना वचन दिलंय की तो माझी भक्ती करून मला प्राप्त करून घेईल म्हणून. जे त्याच्या मात्या पित्यांना जमलं नाही तो ते सिद्ध करून दाखवू इच्छितो. पण हे कसं शक्य आहे प्रभू? पार्वती, मीही त्याच विवंचनेत आहे. त्याचं आयुष्य वाढवून दिलं तर तो सृष्टीच्या नियमाचा भंग ठरेल आणि त्याचं आयुष्य जर वाढवून दिलं नाही तर त्याचा कलंक आपल्या माथी लागेल. भक्तगण शिवनामाला तिलांजली देतील. कैलासपती, यातून दुसरा मार्ग नाही का? नाही पार्वती, आणि विचार करायला आता वेळही नाही. कारण मृत्यूचे दूत केव्हाही त्याच्याकडे झेपावतील. नारायण नारायण. यावं यावं नारद मुनी. प्रणाम पिता शंकर, प्रणाम माता पार्वती. काय झालं मुनी? कसं काय येणं केलं? पिता शंकर, माता पार्वती, आपणापासून काय न भिन्न आहे प्रभू. अहो, आपणा सारं काही माहीतच आहे. म्हणजे आपण त्या बालयोगी? हा माते, हा बालयुगीचे प्राण संकटात सापडलेले आहेत. काय ते स्पष्ट करावं नारद मुनी. प्रभू, बालयोगी मार्कंडेय गेल्या 2 वर्षापासून सतत आपल्या तपश्चर्येत दंग झालेला आहे. त्याच्यावर कित्येक संकटे आली आणि गेली, परंतु त्यानं आपलं नामस्मरण अजिबात सोडलं नाही. सदोदित शिवनामाचा जप आणि मृत्युंजय मंत्राचा जयघोष. प्रभू, एकदा वनराज सिंहाची त्याच्यावर अकृपा झाली आणि थोडक्यात बचावलं. वनराजाची बुद्धी फिरली आणि आता वनराज स्वतः त्याचं रक्षण करीत आहे. प्रभू, अहो, नागराजाने देखील त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज नागराज प्रत्यक्ष शिवलिंगावर विराजमान होऊन ते देखील त्याचे रक्षण करीत आहेत. भूत प्रेत पिशाच सारे काही थैथ्याट करून थकले.
ज्या दंडकारण्यात पशु आणि अशुर आपल्या पाशुकृत्यानं थैमान घालीत होते आणि निष्पाप प्राण्यांचा बळी घेत होते, त्याच दंडकारण्यात प्रभू आज सिंह आणि हरिण एकाच तळ्यातलं पाणी पितात. हे सारं काही त्या बाल मार्कंडेयाच्या तपसामर्थ्याचं फळ. परंतु प्रभू, आपणास हे सारं काही माहीत असताना आपण मात्र माझ्या तोंडून ऐकून घेण्याची हौस भागवून घेतली. नारायण नारायण. ब्रह्मपुत्र, पुढे काय झालं? बालयोगी तर सुरक्षित आहेत ना? कसला सुरक्षित माते, कसला सुरक्षित? अहो, यमलोकपती यमराजानं आज आपले दूत पाठवून त्या बालयुगाचे प्राण हरण करण्याचा प्रयत्न केले. काय म्हणताय नारायण? हो माते, बघा बघा ना, प्रभू कसे हसत आहेत. क्षणापूर्वी रुद्रावतार धारण करणारे भगवान चंद्रचूड हेच का, अशी शंका याल. ब्रह्मपुत्र, मला काही कळलं नाही. माते, मी साक्षीदार आहे त्या क्षणाचा. ज्यावेळी यमदूत बालयुगाचे प्राण हरण करण्याचा प्रयत्न करीत होते, त्याच वेळी शिवलिंगातून रुद्रावतार प्रकट झाले आणि त्यांचा तो तेजस्वी अवतार पाहून यमदूत यमनगरीत पडून गेले. माते, नारायण नारायण. तरीही मला शंका आलीच नारदमुनी. कैलासपती क्षणापूर्वी अचानकच अदृश्य झाले आणि क्षणानंतर अचानकच प्रगट झाले. भक्तांचं रक्षण करणं आमचं आद्य कर्तव्य आहे भार्ये. पण प्रभू, आपल्या गमनानंतर दंडकारण्यात भयंकर अशा प्रलयानं आगमन केलं. आपण वेणू राजाला दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे त्याच्या 2 पुत्र पौत्रा घेऊन निघालेला पाण्याचा प्रवाह आज अचानक दंडकारण्याकडे वळला व जिथं बालयोगी तपश्चर्येत बसले आहेत तिथं त्यानं भयानक अशा गर्जनेसह धडक दिली. परंतु बालयोगीच्या तपसामर्थ्यापुढं त्या भयानक वादळाचं आणि त्या वैनगंगेचं काही एक चाललं नाही आणि त्या महान युगाचं दर्शन घेऊन वैनगंगेनं आपली दिशा बदलवली प्रभू व ती पित्याकडे परत न जाता उत्तर वाहिनीहून सरळ पुढे निघून गेली. तथापि बालयुगे डमगला नाही, पण ते पाहून मात्र माझ्या हृदयात धडकी भरली प्रभू. आणि आता तर काय, अहो तिकडे यमनगरीत यमराज थैथ्याड करीत आहे. ते कोणत्याही क्षणी बालयुगींवर आक्रमण करू शकतात. म्हणून मी म्हणतो प्रभू, अहो कसंही करून त्या शिवभक्त मार्कंडेयास वाचवा वाचवा. नारायण नारायण. पण ज्याला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे त्याचा नाश कसा होईल ना प्रभू? ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असला तरीही आपण प्रत्यक्ष त्या तपोभूमीत गेल्याशिवाय बाल मार्कंडेयाची संकटातून मुक्तता होणं कठीण आहे प्रभू. माझी आपणास विनंती आहे, गंगाधरा नीलकंठा, अहो कशा करून त्या शिवभक्त मार्कंडेयास वाचवा हो वाचवा. नारायण नारायण. होय कैलासपती, मानसपुत्र नारदाच्या विनंतीस आपण मान द्यावा. जगतपालन हरी, आपण सप्त ऋषींना मी तसं वचन दिलंय. त्यांचा शब्द खोटा ठरू नये. आपण माझ्या भक्ताच्या शब्दाची लाज राखावी. जशी आज्ञा जगतपिता. भोलेनाथ, बालयोगी दंडकारण्यातील रत्न आहे ते आपण जपावं. जन्मदाता विष्णू, जगन्माता लक्ष्मी, आपण. पार्वती, कैलास राजाला दंडकारण्यात पाठवून बाळ मार्कंडेयाचं रक्षण करावं. नागधारी, मार्कंडेया अल्पवयातच महामुनी झालेला आहे, तेव्हा त्याचं रक्षण करावं. नारायण नारायण. आज मी धन्य झालो. ब्रह्मा, विष्णू, महेश, माता लक्ष्मी, माता पार्वती यांना पाहून तर माझ्या डोळ्याचे पारणेच फिटले. नारायण नारायण. आपला बाळ ईश्वर नावात मोकळे झाले आणि रडून जर तू त्या व्यक्ती निर्माण करशील तर त्याला ईश्वर कसा मिळेल? माझे रडून त्याचा काही उपयोग होणार नाही. जन्ममृत्यू कोणालाही चुकलेला नाही. तथापि माझा शिष्य महामृत्युंजय मंत्राचा जप करून व भगवान शंकराला शरण
जन्म मृत्यू जरा व्याधी कर्म बंधना रुद्रम पशुपती स्थाणु नीलकंठम उमापतय नमामि गिरिजा देवं ईमो मृत्यु करिष्यति ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हे बालक, मी काळाचा काळ, महाकाळ, साक्षात यमराज तुला न्यायला आलोय. तेव्हा तू या नश्वर देहाचा मोह सोडून आमच्या सोबत यमराज. ओम नमः शिवाय हे बालक, मृत्यूकडे दुर्लक्ष करून तुझा मृत्यू करणार नाही. तेव्हा तू मृत्यूपासून दूर जाण्याचा प्रयत्न न करता माझ्या स्वाधीन हो आणि आमच्या सोबत यमराज चल. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे बालक, तुझा अंधकार जवळ आलेला असताना तू त्या शिवरामाचा आधार घेऊन त्यापासून वाचण्याचा व्यर्थ प्रयत्न का करतो आहे? आपलं आयुष्य संपल्यानंतर या मायाजालाचा व्यर्थ मोह करणे बरं नव्हे. तेव्हा तू माझ्या सोबत यमराज चल. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम हे बालक, साक्षात यमराज तुला न्यायला आलेला असताना तू त्याकडे दुर्लक्ष करून त्या भोले शंकराचं नाम स्मरणात असा त्यांचा होऊन मी या यमराजाचा अपमान करतो आहे. या तुझा होला पाहता काय टाका भाग या उर्वट भारताच्या गळ्या आणि याला ओढत प्रमाणात घेऊन चला यमराज. माझ्या बाळाला जीव द्या हो, माझ्या बाळाला जीव द्या. परिराज, वाचवा आपल्या बाळाला, वाचवा आपल्या बाळाला, वाचवा. अरे मायावती, अगं आपण जन्म देणं हे निमित्त मात्र. आतापर्यंत तो परमेश्वर आहे ज्ञान दिलं, तोच देतो, त्याला आपण काय करणार मायावती? या तुझा त्याच्या अंतकाळ जवळ आलेला आहे. ही वेळ कळण्या अगोदर टाका भाग आवला त्याचा गळा, घ्या त्याचे प्राण. जय मृत्यूदेवता. विठ्ठल माते सारं काही ठीक होईल. शिवाय
यमराज, कोणतीतरी अद्भुत शक्ती त्या बालकाच्या सभोवती रक्षण करीत आहे. त्या शक्तीनं ढकलून दिलं. यमदूतांनो, त्या शक्तीत घाबरून चालणार नाही. उठा. सप्तर्षींनी या बालकास चिरंजीवी हो असा आशीर्वाद दिलेला आहे.
त्या आशीर्वादाची लाज राखणं आमचं आद्य कर्तव्य आहे. बाळ मार्कंडे, उठा. आम्ही आपणावर प्रसन्न झालो आहोत. आम्ही आपणाला चिरंजीवीचा आशीर्वाद देत आहोत. आपलं 14 वर्षाचं आयुष्य वाढवून ते 14 कल्पाचं करून देत आहोत. भोलेनाथा, मला माझ्या माता पित्यांच्या अखंड सेवेची संधी द्यावी. तथास्तु. बाल मार्कंडे, उठा. आपण ज्या दंडकारण्यात आमची सेवा केली त्यातील उत्तर टोक वैन गंगेच्या पात्रास दक्षिण काशीचं स्थान प्राप्त होईल आणि मार्कंडेयाने ईश्वराची म्हणजे आमची सेवा करून आम्हाला प्राप्त करून घेतल्यामुळे हे स्थान मार्कंडेय आणि ईश्वर यांच्या संयुक्त नावाने मार्कंडेश्वर म्हणून नावारूपास येईल. उठ माते, आता आपल्या या कानुल्याकडे नव्या दृष्टीनं पहा. आम्हाला आज्ञा द्यावी भोलेनाथ. हेमराज, जो कोणी मृत्युंजय मंत्राचा जप करीत असेल तिथं काही क्षण का होईना आपण थांबावं. जशी आज्ञा भोलेनाथ. भोलेनाथा, मला आशीर्वाद द्यावा. तथा चिरंजीवी हो. भोलेनाथ, आम्हाला आशीर्वाद द्या. तथा याप्रमाणे बाळ मार्कंडेय मोठे झालेत, वयात आलेत, त्यांनी विवाह पण केला. मार्कंडेश्वर बाळाची या पत्नीचं नाव आहे धूम्रवती आणि मुलाचं नाव आहे वेदशिरा. बरेच वर्षपर्यंत गुरुकुलाची परंपरा या मार्कंडादेव तीर्थक्षेत्रामध्ये होती. मार्कंडा जो तीर्थक्षेत्र आहे तो गुरुचा आश्रम आहे. तिथे वास्तव्याला आलेत आणि म्हणून त्या क्षेत्राला मार्कंडादेव तीर्थक्षेत्र हे नाव पडले. अशा प्रकारे स्वतःचे आयुष्य 14 वर्ष असताना 14 कल्प करून घेणारे असे चिरंजीवी बाळ मार्कंडेय याप्रमाणे याचं चरित्र इथं संपलेलं आहे. या चरित्रांचे लेखक, नाटकाचे लेखक आहेत श्रीमान्य चुडारामजी बल्लारपुरे आणि संपूर्ण कलाकार जे आहेत तेही पण झाडीत पट्टीतिरीत आहेत. मी कीर्तनकार माणिक महाराज, मी झाडीत पट्टीतिरीत आहोत आणि म्हणून अशा प्रकारे इथं बाळ मार्कंडेयाचं चरित्र संपलेलं आहे. आता सर्वांनी उभं राहा आणि आरती सर्वांनी म्हणायची आहे.